श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्रीरामपूर या ठिकाणी। आपली गाडी लोड झालेली आहे। आपण निघणार आहोत श्रीरामपूर ते कडप्पा। कडप्पा आहे कर्नाटकमध्ये आणि ही आहे कंपनीचं गेट। आपण ज्या कंपनीत भरण्यासाठी येतोय त्या कंपनीचं गेट आणि हे आहे कंपनीचं नाव। हे बघा, भीमकराज मेटल कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड। आपण निघालोय आता आणि हा MIDCच्या बाहेर यायचा रस्ता। हा श्री स्वामी समर्थ भक्त निवास अक्कलकोटमध्ये आणि हे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान। सकाळी सकाळी पाऊस पडला होता त्यामुळे असं दिसतंय तुम्हाला वल्ल। आणि हे भक्त निवास, इकडं मंदिराकडे जाण्याचा रस्ता। हा आहे श्री स्वामी समर्थ अन्न छत्रालय, दिसतच असेल तुम्हाला पण। आणि हे आहे आपल्या आई तुळजाभवानीचं मंदिर। पार्किंग एरियामध्ये आहे अक्कलकोटच्या। आणि हे आलो आहे आपण जेवण्यासाठी मित्रांनो। हे बघा, गर्दीच गर्दी दिसते तुम्हाला या ठिकाणी। आणि इकडं आरती चालू आहे आणि निघालोय आपण आता गुलबर्गा साईडला, कर्नाटकमध्ये आलो आहे। इकडे आहे हा रस्ता रायचूर यादगीर ह्या मार्गे आपण कर्नूल नांद्याल मंत्रालय वगैरे आपल्याला लागणार आहे समोर। आपण आता यादगिरीत आलो आहे। यादगिरीमध्ये खूप मोठं वीज निर्मितीची कंपनी आहे। आणि हे बघा, हे थर्मल दिसत असेल तुम्हाला। या थर्मलमध्ये कसलं तरी पावडर टाकण्यात येतं आणि त्यानंतर वीज तयार होते। जवळपास 8 ते 10 मोठे थर्मल आहेत हे। आणि सकाळचा वेळ असल्यामुळे रिमझिम पाऊस पण चालू होता मित्रांनो या ठिकाणी। आणि खूप ह्या रस्त्याला खूप मोठाले ब्रेकर पण आहेत। हे बघा, माझ्या डाव्या हाताला तुम्हाला थर्मल दिसतच असेल। आणि सकाळचे आपण रात्री त्याच ठिकाणी झोपलो होतो। सकाळ झाली आता, सकाळचे 5-5:30 वाजलेत। आपण निघालोय, बघा पाऊस झालेला आहे, कसलं पाणी तुंबलंय इकडं। आणि आपण आता आलोय याच्या कर्नूलमध्ये यांना आपल्याला भेटली होती। यांचं काही थोडंफार मटेरियल होतं। आपण आपल्या त्या कंपनीच्या मटेरियलवरती यांचं या टोपल्या दिसतात ना, या टोपल्या पण टाकून घेतल्या होत्या। आणि त्यांना नांद्यालमध्ये जायचं होतं। नांद्यालमध्ये आपण त्यांना सोडलंय। त्यांच्या रूमवर जाताना ते म्हणे भैया चाय पाणी लेके जाओ। म्हणलं ठीक आहे दादा, चला। निघालोय आपण पुन्हा। ही नदी लागली, नदीचं पाणी बघा किती नितळ आहे। खूप पाऊस झालाय मित्रांनो इकडं। पावसाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात खूप कमी, कर्नाटकला डेली पाऊस असतोय। आणि हे कर्नाटक आंध्रा बॉर्डरची नदी आहे। यात थोडंफार तेलंगणाचं पण बॉर्डर लागतंय। आणि हे बघा,